मित्रांनो, अखेर जे व्हायचं तेच झालं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये 6 देखील खासदारांनी आपला पक्षप्रवेश करून घेतला आणि उद्धव ठाकरेंना सोडण्याचं पाप केलं. धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट निर्माण होत असतानाच महाराष्ट्रात 6 देखील खासदारांच्या विरोधात प्रचंड संतापाची लाट आहे मित्रांनो. आणि एक गोष्ट या ठिकाणी सगळ्यात मोठी समोर आली आहे, ती म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची सगळ्यात मोठी चूक 5ही खासदारांना आता करते आहे अपात्र. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओमराजे यांच्यासह बाकीचे 5 खासदार देखील अखेर त्यांनी आपल्या खासदारकीवरती पाणी सोडावं लागतंय. खासदारकी जाते आणि ठाकरेंची सहानुभूती ना आता इकडे आड ना तिकडे वीर, सगळीकडूनच अतिशय मोठी कोंडी. मित्रांनो, काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे? ओमराजे निंबाळकर यांच्या चुकीने आणि नागेश अष्टीकर यांच्या चुकीने राज्याच्या राजकारणामध्ये हा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप. एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्ण फसली. शिंदे म्हणत होते की ऑपरेशन टायगर मी राबवलंय आणि सक्सेस झालंय. मात्र मित्रांनो, राजकीय जाणकारांनी व्यक्त केलेल्या मतानुसार शिंदेची शिवसेना पुरती अडकली असून 6ही खासदार आपल्या सगळ्यात मोठ्या संकटामध्ये सापडले असून खासदारकी तर जातेच, परंतु आता पुन्हा निवडून येणं देखील महागात पडेल, अवघड होईल, अशा प्रकारची गत झाली आहे. सविस्तर बघूया नेमकं काय घडलंय मित्रांनो पडद्याच्या पाठीमागे सविस्तरपणे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंना सोडण्याचं पाप 6 खासदारांनी केलं आणि त्या पापाचे आता भोगायचे दिवस इथेच भोगायचे. हे असं नियतीचा खेळ असतो आणि अखेर नियतीने आपला डाव टाकला आणि एक एक खासदार त्यामध्ये अडकण्यास सुरुवात झाली. आज संध्याकाळपर्यंत ओमराजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशी आशा होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसल्याचं ओमराजेंनी म्हटलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओमराजे यांच्या विरोधात तीव्र असा संताप निर्माण झाला. आणि हे होत असताना सगळ्यात मोठी चूक काय झाली तर मित्रांनो, ओमराजेंनी काय चूक केली ती देखील आपण पाहूया. मित्रांनो, अद्यापर्यंत 6 खासदारांपैकी फक्त 2 खासदारांनी आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलंय की आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जात आहे. संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय देशमुख, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी मात्र आपली प्रतिक्रिया अजूनपर्यंत महाराष्ट्रासमोर मांडलेली नाही. आणि या सगळ्यामध्ये आता खासदार पुरते अडकलेले आहेत. मित्रांनो, नेमकं तसं का झालं बघूया. कायद्याच्या कचाट्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आता सापडली आहे. 6 खासदार देखील सापडलेत. एकनाथ शिंदेच्या लोकांनी 6 खासदार फोडण्याचं जर पाप केलंच, परंतु मित्रांनो, एकंदरीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदार बाहेर पडल्याच्या नंतर 2/3 एवढे मतं, एवढे खासदार बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. मात्र ओमराजे निंबाळकर यांनी ज्या प्रकारे आज आपली भूमिका स्पष्ट केली की मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतोय, यांचा आणि नागेश अष्टीकर यांचा आज दोघांनीच हा प्रवेश करून टाकल्यामुळे एकत्रितपणे 6 खासदार शिंदे ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडले नाहीत. एका वेळी 6 खासदार बाहेर पडणं अपेक्षित असताना मात्र 2 खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि इतर 4 खासदारांनी मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न दिल्यामुळे आता 2/3 एवढे खासदार शिवसेनेतून बाहेर पडलेच नाहीत. ही ठाकरेंची भूमिका सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या खासदारांना अडकवते आहे. राजकीय जाणकारांनी संध्याकाळी उशिरापर्यंत ही मतं व्यक्त केली. ओमराजे निंबाळकर आणि नागेश अष्टीकर यांनी मात्र 6ही खासदारांना अडकवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ही मोठी चूक झाली असून एकत्रितपणे 6 खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय सांगायला हवा होता. त्यांनी मीडियासमोर यायला नको होतं, परंतु ओमराजेंनी स्वतः मीडियासमोर येऊन आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतोय असं सांगितलं आणि 2/3 या सगळ्या बहुमताचा आकडा पूर्ण फेल केला. यामुळेच ते दोघेही अपात्र होत आहेत, इतर 4ही खासदार अपात्र होत आहेत आणि इथे उद्धव ठाकरेंची शिवसेनेला जॅकपॉट लागतोय.
मित्रांनो ही सगळ्यात मोठी बाब सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून उद्धव ठाकरे ही बाब सुप्रीम कोर्टात नेणार हे आता नक्की झालंय. यावरती मित्रांनो प्रतिक्रिया द्या.